नमस्कार मित्रांनो, आपल्या हायलायटर मराठी या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. सर्वत्र सर्वच युत्या आणि आघाड्या आपापल्या पद्धतीनं तयारीला लागलेल्या आहेत. हे जरी असं असलं तरी सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये किंगमेकरची भूमिका ठरवणार असल्याचं चिन्ह सध्या मनसेच्या बाजूने झुकतं असताना दिसत आहे. मुंबई तर विशेषतः मनसेचा पुन्हा एकदा गड होणार अशाच पद्धतीची चिन्ह आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेची जोरदार चर्चा होत असल्याची सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहेत. मुंबईमध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जायंट किलर असे उमेदवार निवडून येणाऱ्या काळामध्ये मुंबई मनसेमय होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघामधील काही मोजक्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयी भूमिकेमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामध्ये काही सीट्स आपण या ठिकाणी वाचून सांगणार आहोत, ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय होण्याची शक्यता अत्यंत दाट आहेत किंबहुना वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेला जाणारी सीट म्हणजे शिवडी विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते आणि सन्माननीय राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकी लढवतील आणि त्या ठिकाणाहून जिंकून येतील अशा पद्धतीचा विश्वास सद्यस्थितीला शिवडी विधानसभा मतदारसंघामधील त्या ठिकाणी मतदार करत असल्याचंच दिसून येत आहे. त्याच्यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यावेळेस निश्चितच निवडून येतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येते. माहीम विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी दस्तूरखुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे राहतात, त्याचबरोबर शिवाजी पार्कचा एरिया हा माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. त्या ठिकाणी नितीन सरदेसाई यांनी 2009 ते 2014 त्या तत्कालीन काळामध्ये त्या ठिकाणी आमदारकी भूषवली होती. त्या ठिकाणी पुन्हा एकदा नितीन सरदेसाई निवडून येतील अशी शक्यता आहे. त्याच्यानंतर भांडूप विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मनसेची जी ताकद आहे ती ताकद यावेळेस मनसेच्या उमेदवाराला विजयी मताधिक्यामध्ये त्या ठिकाणी बदल आणेल अशाच पद्धतीची स्थिती आहे. भांडूप विधानसभा मतदारसंघामधून मनसेचे संदीप जळगावकर त्याचबरोबर मोहन चिराग हे दोन संभाव्य उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चर्चेले जात आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील चर्चेला जाणारा विधानसभा मतदारसंघ आणि कॉन्ट्रोव्हर्शियल मतदारसंघ म्हणजेच वरळी विधानसभा मतदारसंघ. वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे नेते दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मनसे उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट चिन्ह आणि संकेत राज ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये संदीप देशपांडे उभे टाकणार असल्याचं जाहीर झालेलं आहे. संदीप देशपांडे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद, राज ठाकरे यांच्या हस्ते वरळी विधानसभामधील शिवसेनेच्या गटातील कार्यकर्त्यांचे होणारे मनसेत पक्षप्रवेश आणि तेथील मराठी मतदारांमध्ये मनसेविषयी असलेली सद्यस्थितीची भावना हे सर्व लक्षात घेता आदित्य ठाकरे यांना धक्का देत त्या ठिकाणी संदीप देशपांडे विजयी होऊ शकतील अशाही पद्धतीची स्थिती आहे. त्यानंतर माघाड्याने विधानसभा मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नयन कदम त्या ठिकाणी निवडणूक लढवतील. नयन कदम यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत ताकदीचे मतदान त्या ठिकाणी मिळवलं होतं. माघाट्याने विधानसभा मतदारसंघामध्ये मराठी मतदाराचा टक्का त्या ठिकाणी लक्षणीय आहे आणि त्यामुळे माघाट्याने विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही सीट जिंकण्यासाठी चांगल्या पद्धतीची संधी आहे. त्याच्यानंतर दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सीट जिंकण्याची शक्यता वाढलेली आहे. सन्माननीय राज ठाकरे यांच्या घरातील शालिनीताई ठाकरे त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवतील. गेल्या वेळेस सुद्धा शालिनीताई यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती, परंतु या ठिकाणी सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीनं बाजूनं वार आहे. त्याचबरोबर माहिती सुद्धा इनडायरेक्टली त्या ठिकाणी शालिनीताई ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार निवडून आणण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये एकेकाळी राहिलेला विधानसभा मतदारसंघ असलेला विक्रोळी विधानसभा मतदारसंघामधून मनसेचे विश्वजित ढोलम त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. मंगेश सांगळे नावाचे मनसेचे आमदार हे त्या ठिकाणी आमदार म्हणून 5 वर्ष कार्यरत होते. 2009 ते 2014 या कार्यकाळामध्ये मनसेच्या ताब्यामध्ये हा मतदारसंघ राहिलेला आहे. त्या ठिकाणी कोळी त्याचबरोबर इतर मराठी बहुसंख्य असलेला हा भाग असल्यानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्वीकारण्यासाठी तेथील जनता सज्ज असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यानंतर कलिना विधानसभा मतदारसंघातून मनसेचे माजी नगरसेवक संजय तुरडे किंवा संदीप हुटगी यांच्यापैकी कोणीतरी एकाला विधानसभेची उमेदवारी देऊन त्या ठिकाणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत रिंगणात उतरवण्यात असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक 2017ला निवडून आले असता त्याच्यातील 6 नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी फोडले असता त्या ठिकाणी एकच नगरसेवक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत निष्ठावंत राहिला आणि ते नगरसेवक होते संजय तुरडे आणि त्याच निष्ठेची पोचपावती म्हणून संजय तुरडे यांना विधानसभेचे तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जायंट किलरच्या भूमिकेमध्ये ठरू शकते. त्यानंतर ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण जायंट किलर ठरवण्याची त्या ठिकाणी आत्मविश्वास मनसेला वाटतोय तो मतदारसंघ म्हणजे गोरेगाव विधानसभा मतदारसंघ. गोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे तरुण तडफदार नेते त्याचबरोबर गोरेगावचे विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी वीरेंद्र जाधव हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची चिन्ह आहेत. त्याच्यानंतर सन्माननीय राज ठाकरे यांचा लाडका विभागाध्यक्ष म्हणून ख्याती असलेले महेंद्र भानुशाली हे चांदिवली विधानसभा मतदारसंघामधून मैदानात उतरणार आहेत. त्या ठिकाणी तत्कालीन मनसेचे माजी नेते दिलीप लांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून त्यांनी ठाकरे गटातर्फे 2019ची विधानसभा लढवली. त्या ठिकाणी लांडे आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांनी एकनाथ शिंदे गटासोबत जाणं पसंत केल्यामुळे त्या ठिकाणी गद्दारीचा ठपका त्यांच्यावरती आहे आणि त्यांच्या कार्यप्रणालीवरती मतदार नाराज असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि महेंद्र भानुशाली सारख्या युवकाला त्या ठिकाणी नागरिक संधी देणार असल्याचं सध्या चिन्ह आहे. त्याचबरोबर घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे विभागाध्यक्ष गणेश जुक्कल त्याचबरोबर भायखळा विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंचे निकटवर्तीय आणि मनसेचे ज्येष्ठ नेते संजय नाईक त्याचबरोबर चेंबूर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे विभागाध्यक्ष माऊली थोरवे यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचे मताधिक्य घेऊन त्या ठिकाणी मनसेला संधी देणार असल्याची चिन्ह सद्यस्थितीला आहेत. त्याचबरोबर असे 2 मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्षणीय विधानसभेत मतदान घेण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक म्हणजे घाटकोपर पूर्य ज्या ठिकाणी 25,000च्या वरती मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 2019ला मिळवलं होतं. त्याचबरोबर मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेनं 40,000 इतकं मताधिक्य मिळवलं होतं. यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर का मताधिक्यामध्ये वाढ झाली तर त्या ठिकाणी सुद्धा मनसेचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. ह्या सर्व आकडा ह्या किंवा तेथील अंदाजे आकसला तरी काही आकडे चुकीचे ठरता बहुतांश हा सर्वे अंदाजे बरोबरच येत असतो. त्यामुळं यातील 70 ते 80% मनसे 70 ते 80 ठिकाणी मनसे अत्यंत जायंट किलर ठरण्याची भूमिका त्या ठिकाणी दिसून येते एवढं नक्की.